एक प्रश्न. सॉफ्टवेअर टेस्ट करायचा म्हणजे सॉफ्टवेअर चालवावाच लागतो का? तर नाही. टेस्टिंग 2 पद्धतीने होते. एक सॉफ्टवेअर चालवून आणि दुसरी सॉफ्टवेअर न चालवता. या व्हिडिओमध्ये आपण 2 मेथड समजून घेणार आहोत. स्टॅटिक टेस्टिंग म्हणजे काय आणि डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे काय? प्लस या दोघांचा एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे? सगळ्यात अगोदर येते स्टॅटिक टेस्टिंग. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये आपण कुठलंही सॉफ्टवेअर एक्झिक्यूट करत नाही किंवा कुठलाही कोड रन करत नाही. इथे आपण फोकस करतो फक्त डॉक्युमेंट रिव्ह्यूवरती, कोड बघतो आणि त्या सॉफ्टवेअरची डिझाइन काय बनवलेली आहे, ती डिझाइन बघतो. इथे डिफेक्ट अर्ली डिटेक्ट होतात आणि डिफेक्ट म्हणजे काय, की सिंटॅक्टिकल एरर्स असतील किंवा मग काही मिसिंग रिक्वायरमेंट आहे. युजरने फंक्शन्स 10 दिले आणि आपण जेव्हा सॉफ्टवेअरचं डॉक्युमेंट बनवलं त्याच्यामध्ये जर का 4 किंवा 5च टाकलेले असेल आणि अजून काही मिसिंग रिक्वायरमेंट्स आहेत का किंवा मग त्या सॉफ्टवेअरच्या काही फीचर्स बाकी आहेत का, ते आपण स्टॅटिक टेस्टिंगमध्ये बघतो. प्लस आपण बघतो की काही सिक्युरिटी फ्लॉज आहेत का? आता एक गोष्ट लक्षात ठेवा, स्टॅटिक टेस्टिंग ही अर्ली स्टेजवरती होते. मीन्स स्टॅटिक टेस्टिंग इज डन इन अर्ली स्टेज. ओके. आता जितके अर्ली स्टेजवरती आपण टेस्टिंग करणार, तितके ते बग रिझॉल्व्ह करण्याची जी कॉस्ट आहे, ती कॉस्ट कमी होते आणि परफॉर्मन्स हा अर्ली डेव्हलपमेंट सायकलमध्ये आपल्याला कळतो. आता दुसरं मेथड, ती म्हणजे डायनॅमिक टेस्टिंग. डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे आपण सॉफ्टवेअरला एक्झिक्यूट करतो आणि त्याचा डिफेक्ट शोधतो. इथे काय होतं, की इनपुट दिला जातो, त्यानंतर आउटपुट व्हेरिफाय केला जातो आणि ॲक्चुअल बिहेवियर चेक होतो. व्हॅलिडेट फंक्शनल्स आणि नॉन फंक्शनल बिहेवियर. त्यानंतर यामध्ये डायनॅमिक टेस्टिंगमध्ये युनिट टेस्टिंग असते, इंटिग्रेशन टेस्टिंग असते, त्यानंतर सिस्टम टेस्टिंग, ॲक्सेप्टन्स टेस्टिंग, जे की आपण नेक्स्ट युनिटमध्ये बघणार आहोत. त्यानंतर इथे डिटेक्ट्स रन टाईममध्ये आपल्याला डिफेक्ट रन टाईममध्ये डिटेक्ट्स होतात. परफॉर्मन्स इश्यू कळतो आणि इंटिग्रेशनचा काही इश्यू आलेला आहे का? किंवा मग इंटिग्रेशनचा काही प्रॉब्लेम होतोय का? ते आपल्याला कळतं. इथे इसेन्शियल्स असतात व्हॅलिडेटिंग ॲक्चुअल सॉफ्टवेअर बिहेवियर. म्हणजे काय? आता आपण एखादी जर ॲप्लिकेशन बिल्ड केलेली असेल, ओके. सो ती ॲप्लिकेशन आपण बिल्ड करतो. त्यानंतर ती ॲप्लिकेशन रन करून बघतो. त्या ॲप्लिकेशनमध्ये इनपुट घेतो, इनपुट देतो आणि ते इनपुट दिल्याच्या नंतर ते सॉफ्टवेअर एक्झॅक्टली तसंच बिहेव करतंय का, ते आपण चेक करतो. तर याला पूर्ण डायनॅमिक टेस्टिंग म्हणतात. डायनॅमिक टेस्टिंग म्हणजे डायनॅमिक टेस्टिंग डायनॅमिक टेस्टिंग इज टेस्टिंग बाय एक्झिक्युशन. मीन्स इथे आपण एक्झिक्यूट करतो आहे सॉफ्टवेअरला. त्यानंतर येतो की स्टॅटिक टेस्टिंगमध्ये आणि डायनॅमिक टेस्टिंगमध्ये एक्झॅक्ट डिफरन्स काय आहे? स्टॅटिक टेस्टिंगमध्ये आपण एक्झिक्युशन करत नाही, बट डायनॅमिक टेस्टिंगमध्ये आपण सॉफ्टवेअरला एक्झिक्यूट करून बघतो. त्यानंतर सेकंड डिफरन्स आहे की स्टॅटिक टेस्टिंग ही अर्ली स्टेजमध्ये होते आणि डायनॅमिक टेस्टिंग ही लेटर स्टेजमध्ये. अर्ली स्टेजमध्ये अगोदर आपण स्टॅटिक टेस्टिंग करतो आणि रिक्वायरमेंट वगैरे चेक करतो की प्रॉपर आहे का? देन आपण सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि नंतर आपली लेटर स्टेजमध्ये डायनॅमिक टेस्टिंग होते. स्टॅटिक टेस्टिंगमध्ये मेन फोकस असतो रिव्ह्यूज अँड इन्स्पेक्शनवरती. बट डायनॅमिक टेस्टिंगमध्ये आपण ॲक्चुअल सॉफ्टवेअर टेस्ट करतो. इथे डिफेक्ट प्रिव्हेंट होतात आणि डायनॅमिक टेस्टिंगमध्ये फेलियर आपण फाइंड करतो. स्टॅटिक टेस्टिंग डिफेक्ट प्रिव्हेंट करते आणि डायनॅमिक टेस्टिंग फेलियर डिटेक्ट करते. हे दोन्हीही सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये इम्पॉर्टंट आहे. आता जसं रेसिपी वाचणे म्हणजे झाली स्टॅटिक टेस्टिंग आणि फूड बनवणे किंवा मग फूड बनवून टेस्ट करणे ही झाली डायनॅमिक टेस्टिंग. दोन्ही केल्याशिवाय क्वालिटी येत नाही. स्टॅटिक टेस्टिंग बग टाळण्यासाठी असते. स्टॅटिक टेस्टिंग इज फॉर प्रिव्हेंट बग आणि डायनॅमिक टेस्टिंग बग दाखवण्यासाठी असते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हाईट बॉक्स टेस्टिंग आणि त्याच्या अप्रोचेस. इन्स्पेक्शन काय असतं, वॉकथ्रू काय असतो, टेक्निकल रिव्ह्यू, फंक्शनल टेस्टिंग, कोड कव्हरेज टेस्टिंग, कोड कॉम्प्लेक्सिटी टेस्टिंग म्हणजे कोड आतून कसा टेस्ट केला जातो ते पूर्ण.